हे गरमागरम थोडंसं स्पायसी मस्त ज्युसी असं व्हेज मंचुरियन खायला चायनीज स्टॉलवरती कोण कोण जातं मला कमेंट करून नक्की सांगा. कारण याच्या पुढे तुम्ही चायनीज स्टॉलवरती जाणार नाहीयेत. हे घरीच व्हेज मंचुरियन बनवून खाल, माझी ही गॅरंटी. कारण हे एवढं भारी बनतं ना की तुम्ही चायनीज स्टॉल विसरून जाल. नमस्कार, SB किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण व्हेज मंचुरियन करतोय. खूप मस्त हे ज्युसी असं बनतं, थोडंसं क्रंची असतं आतमध्ये. म्हणजे हे याचे जे मंचुरियन असतात ड्राय मंचुरियन खूप मस्त क्रंची बनतात आणि याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकतो, त्यामुळे हे चवीला एकदम छान असं लागतं. तर आता आहे ना, मी इथे बघा, तुम्ही बघू शकता, हा कोबी असा कापून घेतलाय आणि याला चॉपरमध्ये घालून बारीक करते. कद्दूकस करायचा नाहीये किंवा किसायचा नाहीये, असा चॉपरमध्ये बारीक चिरायचं. आणि तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर तुम्ही खिसणीने खिसू शकता, पण मोठ्या खिसणीने खिसू शकता. असा आपण बारीक करून घेतलाय. कोबी सगळा बारीक करून घेतला मी. थोडासा पाव चतकोर मी कोबी काढून ठेवला होता आणि असं गाजर सुद्धा बारीक करून घेतलंय चॉपरमध्येच. तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही मोठ्या खिसणीने खिसू शकता. आणि इथे आपण अर्धा चमचा काळी मिरी पूड घातली, 1 चमचा मीठ घातलेले. चवीनुसार मीठ घालू शकता तुम्ही जेवढं तुमचं मटेरियल असेल तसं. तर मिरच्या घातल्यात 4 ते 5 एकदम बारीक चिरून. आणि ही लाल मिरची घातली, लाल मिरची पावडर घातली, सॉरी, अर्धा चमचा. आणि यामध्ये मैदा घातलाय 3 चमचे या भाजीच्या चमच्याने, आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घातले भाजीच्याच चमच्याने. तर तुमच्या अंदाजाने, म्हणजे जेवढं या कोबीमध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा बसेल तसं तुम्ही घेऊ शकता. फक्त कॉर्नफ्लॉवरचं प्रमाण थोडंसं कमी घेऊ शकता. आणि पुन्हा लागत होता मैदा आणि कॉर्नफ्लॉवर, म्हणून मी यामध्ये घातलेला आहे 1 चमचा. आणि पुन्हा मिक्स करून घेतले. आणि आता इथे आपण आलं लसूण पेस्ट घातलेली आहे 1 टेबलस्पून एवढी. आणि याला चांगलं मिक्स करून घेतले. आलं लसूण पेस्ट घालायची मी विसरले होते, म्हणून शेवटी घातली. आता तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि यामध्ये हे मंचुरियन असे आपल्याला छोटे छोटे सोडून द्यायचे. हे मी मंचुरियन आहे ना चायनीज स्टॉलवरती जसे केले जातात तसे केलेले आहेत. फक्त यामध्ये फूड कलर टाकलेला नाहीये. आपल्याला विदाऊट फूड कलरचे पौष्टिक हेल्दी असे मंचुरियन करायचे म्हणून. तर हे असे सुद्धा विदाऊट कलरचे मंचुरियन केलेले खूप भारी असे लागतात बरं काय. अगदी तुम्हाला स्टॉलवरती, म्हणजे चायनीजच्या स्टॉलवरती मंचुरियन खात आहात असंच वाटणार आहे. तर आता हे मंचुरियन असे तळून घेतलेत आणि मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला मंचुरियन तळून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपण हे सगळे मंचुरियन तळून घेतलेले आहेत. आता इथे मी भाज्या चिरून घेतलेल्या आहेत आणि हे मंचुरियन सुद्धा तळलेले आहेत. आता आपण याचा सॉस बनवणार आहोत. तर इथे तेल टाकले. पॅनमध्ये तेल गरम झालं ना, कडकडीत तेल गरम करायचं. यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, बारीक चिरलेलं आलं आणि गाजर टाकायचे. तर जेवढं तुम्ही भाज्या तुम्हाला हव्यात तेवढ्या तुम्ही घेऊ शकता. तर मी हे 2-3 बॅचमध्ये म्हणजे मंचुरियन करणार आहे, त्यामुळे मी असं थोडं थोडं घेते. आवडीनुसार तुम्ही भाज्या वापरू शकता, कितीही भाज्या घालू शकता, किती कमी सुद्धा घालू शकता. ज्या आवडत नसतील ना तर त्या तुम्ही स्किप सुद्धा करू शकता. तर कांदा, कोबी आणि शिमला मिरची घालून पुन्हा टॉस करत करत छान परतून घेतलेत हाय फ्लेमवरती. आणि याला आहे ना परतत असताना याला खूप मऊ करायचं नाही, थोडासा क्रंच भाज्यांमध्ये ठेवून द्यायचा तसाच. आणि यामध्ये आपण सोया सॉस घातलेला आहे 1 टेबलस्पून टोमॅटो केचप घातले. रेड चिली सॉस तुम्ही घालू शकता, तुमच्याकडे असेल तर ग्रीन चिली सॉस घालू शकता. मी इथे म्हणजे लाल मिरची पावडर घातलेली आहे अर्धा चमचा आणि पाव चमचे एवढी काळी मिरी पूड घातली. आणि हे चांगलं परतून घेतलंय. यामध्ये आपल्याला विनेगर घालायचं आहे 1 टेबलस्पून एवढं. विनेगर घातलं की लगेच आपल्याला छान त्याला परतायचंय. हाय फ्लेमवरती या भाज्या शिजायला ठेवायच्यात, म्हणजे शिजवायच्यात. याच्यातला क्रंच गेला नाही पाहिजे. या भाज्या आपल्या थोड्याशा कच्च्या, म्हणजे क्रंची अशा लागल्या पाहिजे. खूप आपल्याला या भाज्यांना शिजवायचं नाहीये. आता यामध्ये पाणी घालायचे. कॉर्नफ्लॉवरची स्लरी घातलेली आहे मी. आणि कॉर्नफ्लॉवरची स्लरी सुद्धा आपण 2-3 टेबलस्पून एवढी घातलेली असेल तर एवढीच घालायची. आणि मग पाणी घातले, तर अर्धी वाटी एवढं पाणी घातले, अर्धी ते 1 वाटी. आणि याला थोडंसं शिजवून घेतले. आणि थोडंसं कोबी, शिमला मिरची कच्ची सुद्धा घातली. मग यामध्ये आपण हे तळलेले जे आपण मंचुरियन केलेले आहेत ड्राय मंचुरियन ते सुद्धा घातलेले आहेत. ड्राय मंचुरियन केलेले हे असेच सुद्धा खूप छान लागतात चवीला. नक्की तुम्ही सुद्धा खाऊन बघा, करून बघा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि हे व्हेज मंचुरियन ना आपण हे यामध्ये घातल्याच्या नंतर ना फक्त 1 ते 1.5 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे. आणि सॉस जर तुमच्याकडनं जास्त झाला असेल ना तरी सुद्धा काही हरकत नाही, फक्त सॉस थोडा जास्तच होऊ द्यायचं नाही. असं आपल्याला हे व्हेज मंचुरियन करून घ्यायचे. मस्त सर्व केलेले, खूपच छान गरमागरम असे ज्युसी आणि मस्त क्रंची असे हे
व्हेज मंचुरियन बनून तयार झालेले आहेत आणि चवीला एकदम भारी असे लागतात. स्टॉलवरच्या पेक्षा सुद्धा भारी लागतात. नक्की ट्राय करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, ही रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.